नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं डिनॅचुरेशन होणे म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तुम्हाला माहीत आहे प्रोटीनला 4 प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात. 4 प्रकारचे स्ट्रक्चर्स कुठले कुठले? प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आपल्या सर्वांना माहीत आहे प्रोटीनला 4 प्रकारचे स्ट्रक्चर असतात. क्वाटर्नरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर आणि प्रायमरी स्ट्रक्चर. आता एक लक्षात घ्या तुम्हा की टर्शरी स्ट्रक्चर असेल किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चर असेल त्याला एक विशिष्ट प्रकारचा मॉलिक्युलर शेप असतो. आणि प्रोटीनला असलेला जो काही शेप आहे, एखाद्या प्रोटीनला असलेला मॉलिक्युलर शेप बदलणे, चेंज होणे, आणि हे चेंज होत असताना त्याच्यामधला जो अमाइड बॉन्ड आहे किंवा पेप्टाइड बॉन्ड आहे तो न तुटणे, म्हणजे पेप्टाइड बॉन्डला न तोडता तुमच्या त्या प्रोटीनचा शेप चेंज होणे, दॅट इज कॉल्ड ॲज डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. एकच वाक्य महत्त्वाचं आहे जे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, डिनॅचुरेशन म्हणजे काय? डिनॅचुरेशन म्हणजे तुमच्या प्रोटीनचा मॉलिक्युलर शेप बदलणे. चेंज इन द मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड ॲज डिनॅचुरेशन. इतकं जरी आपल्या लक्षात आलं, कन्सेप्ट कळला, पहा मी तुमच्या समोर लिहितो. चेंज इन मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन without breaking peptide bond, polypeptide bond किंवा peptide bond in primary structure. आता तुमच्यासमोर हे सगळं लिहिलेलं आहे. अरे बाबांनो, या ठिकाणी डिनॅचुरेशन होणे म्हणजे काय? डिनॅचुरेशनचा अगदी सोपा अर्थ आहे. डिनॅचुरेशन म्हणजे तुमच्या प्रोटीनचा जो शेप आहे तो शेप बदलणे. चेंज इन द शेप ऑफ प्रोटीन विदाउट ब्रेकिंग द पेप्टाइड बॉन्ड ऑर अमाइड बॉन्ड. तुमचा जो प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये जी पॉलीपेप्टाइड चेन आहे आणि त्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये जो बॉन्ड आहे पेप्टाइड बॉन्ड, तो पेप्टाइड बॉन्ड न तोडता तुमच्या प्रोटीनचा शेप बदलणे, तुमच्या प्रोटीनचा शेप चेंज करणे, ती प्रोसेस, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिनॅचुरेशन ऑफ द प्रोटीन. आणि म्हणून या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. डिनॅचुरेशन होतं म्हणजे काय होतं? डिनॅचुरेशन होतं याचा अर्थ तुमच्या प्रोटीनचा शेप बदलतो. प्रोटीनचा शेप चेंज होणे. चेंज इन द मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड ॲज यस डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. एका वाक्यात सांगितलं. आता बघा, समजा हे स्ट्रक्चर आहे, हे समजा स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. हा शेप आहे, हे काय आहे? तुमच्या प्रोटीनचा एक शेप आहे. आणि हा जो शेप आहे हे जे क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे किंवा हे जे टर्शरी स्ट्रक्चर आहे, तुम्हाला माहीत आहे प्रोटीनला शेप देणारं स्ट्रक्चर कुठलं आहे? टर्शरी आणि क्वाटर्नरी. आणि हे जे टर्शरी स्ट्रक्चर आहे किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे, आता ह्याचा शेप चेंज होईल आणि हा शेप अशा प्रकारे झाला. मग मूळ जो शेप आहे तो असा आहे आणि असा जो शेप आहे हा शेप चेंज झाला, हा शेप बदलला आणि हा शेप बदलून अशा प्रकारचा शेप तयार झाला. मग हे जे शेप बदलण्याची प्रक्रिया आहे, कळलं का? हा तुमचा प्रोटीन आणि ह्या प्रोटीनचा जो शेप आहे, ह्या प्रोटीनचा जो मॉलिक्युलर शेप आहे तो मॉलिक्युलर शेप बदलतोय आणि त्याचा मॉलिक्युलर शेप बदलणे दॅट इज कॉल्ड ॲज डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. हा प्रोटीन याचं डिनॅचुरेशन झालं आणि याचा जो शेप अशा प्रकारचा होता तो असा झाला. समजलं का? आणि म्हणून अशा प्रकारे एखाद्या प्रोटीनचा शेप चेंज करण्याची प्रक्रिया, बदलण्याची प्रक्रिया दॅट इज कॉल्ड ॲज द डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. त्याला आपण म्हणतो डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. एक उदाहरण सांगतो. हे पहा, समजा हा आपला कोण आहे? प्रोटीन आहे. हा आपला प्रोटीन, त्याचं समजा हे स्ट्रक्चर आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर आणि त्याचा हा शेप आहे ग्लोब्युलर. हा प्रोटीन आहे आणि या प्रोटीनला काय आहे? ग्लोब्युलर शेप आहे. समजा याचा हा शेप बदलला, कळलं का? याच्यामधला जो हायड्रोजन बॉन्डिंग आहे ती तुटली समजा, कळलं का? आणि याचा शेप बदलून समजा हा मॉलिक्यूल असा झाला, हो का? आता हे असं झालं. दिस इज प्रायमरी स्ट्रक्चर.
दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये फक्त अमायनो ॲसिड्स आहेत. म्हणजे सुरुवातीला शेप कसा होता, आता कसा झाला, म्हणजेच मी जे सांगितलं तुम्हाला दिस इज द डिनॅच्युरेशन. आता हे डिनॅच्युरेशन झालं. आता हे प्रायमरी स्ट्रक्चर बदलत नाही. प्रायमरी स्ट्रक्चरमधला अमाइड बॉन्ड पेप्टाईड बॉन्ड तोडता येत नाही, हे पण लक्षात घ्या. प्रायमरी स्ट्रक्चरमधला पेप्टाईड बॉन्ड किंवा अमाइड बॉन्ड न तोडता तुमच्या प्रोटीनचं स्ट्रक्चर, त्याचा मॉलिक्युलर शेप बदलणे, कळालं का, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. असा त्याचा अर्थ आहे, जो या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे. ओके, आता अजून एक महत्त्वाचं वाक्य, हे डिनॅच्युरेशन होतं कशामुळं. आता समजा आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे. आता समजा क्वाटरनरी स्ट्रक्चर असेल तर त्याचं काय होईल, टर्शरीचं काय होईल, सेकंडरी, आणि सेकंडरी काय होईल, प्रायमरी. आणि प्रायमरी स्ट्रक्चरला ब्रेक करता येत नाही. प्रायमरी स्ट्रक्चरला ब्रेक करता येत नाही, हे पण आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. आणि एक वाक्य लक्षात घ्या, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, हे डिनॅच्युरेशन का होतं, कशामुळे होतं, तर डिनॅच्युरेशन होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंबर 1, हाय टेम्परेचर किंवा तुम्ही घेतलात ॲसिड किंवा तुम्ही घेतलात बेस. बघा, हाय टेम्परेचर, ॲसिड, बेस अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळं तुमच्या प्रोटीनचा शेप बदलू शकतो. आणि प्रोटीनचा शेप, मॉलिक्युलर शेप चेंज होणे, बदलणे, दॅट इज कॉल्ड ॲज डिनॅच्युरेशन ऑफ द प्रोटीन. लिहून घ्या. आता जेव्हा डिनॅच्युरेशन होतं, डिनॅच्युरेशनमुळं प्रोटीनच्या प्रॉपर्टी बदलतात. हे पण वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या, प्रायमरी स्ट्रक्चरचं डिनॅच्युरेशन होत नाही. कळलं का, तुमच्याकडे स्ट्रक्चर कुठलं आहे, क्वाटरनरीचं होईल टर्शरीचं सेकंडरीचं प्रायमरी स्ट्रक्चर बदलता येत नाही. हे पण या ठिकाणी आपण खास करून लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायच्या. कळालं सर्वांना. डिनॅच्युरेशन म्हणजे काय, तुमचा जो प्रोटीन आहे त्याचा मॉलिक्युलर शेप चेंज होणे, दॅट इज कॉल्ड एज द डिनॅच्युरेशन. नंबर 2, जर तुमच्याकडे क्वाटरनरी स्ट्रक्चर असेल तर ते टर्शरी होतं, टर्शरी असेल तर सेकंडरी असेल तर प्रायमरी होतं. अशा प्रकारचं त्याचा शेप बदलत असतो. प्रायमरी स्ट्रक्चर जो असतो त्याचा शेप बदलता येत नाही, हे पण लक्षात घ्या. याच्यामध्ये पॉलीपेप्टाईड बॉन्ड तुटत नाही, हे पण लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाचं, हे होण्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत, हाय टेम्परेचर, ॲसिड आणि बेस. तर अशा प्रकारची ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे आणि हा सगळा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत, आपण लक्षात घ्यायच्या आहेत. कळलं का, मी काय काय सांगितलं बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.